पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया। बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेची सरकारने दखल घेतली आहे। बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष यात्रा त्यामुळे अखेर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश येताना दिसतंय। अधिवेशन संपण्याआधी मेळघाटमधील समस्या मार्गी लागण्याचं आश्वासन देण्यात आलंय। त्यामुळे बच्चू कडू यांनी त्यांची संघर्ष यात्रा मागे घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी हे आंदोलन मागे घेतलंय। पायी आलो 250 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो। आमचा तुमच्यावर विश्वास आहे। कर्जमाफीची तुमची भूमिका या शेतकऱ्याच्या डोळ्यातली आसू पुसण्याची होती, पण आता मेळघाटचे पण आसू तुम्हाला पुसावं लागेल अशी तुम्ही मराठी सगळ्यांना एकदा हमी दिली तर अधिक त्यांना थोडा बिलकुल बघा, सरकार आहे, तुमचं सरकार आहे, शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्यांचा आहे। त्यामुळे मेळघाटचा विकास जो मेळघाटला मी आरोग्य मंत्री होतो तेव्हा गेलो होतो आणि मला तिकडची जाणीव आहे त्या भागाचा विकास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि एक आपण आधी हे अधिवेशन संपलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक लावून टाकू आणि बाकी ज्या ज्या मंत्र्यांकडे विषय आहेत त्या मंत्र्यांकडून सोडून घेऊ। धन्यवाद। ओके ओके, धन्यवाद। आणि तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, त्याची दखल सरकारने घेतली बघा, बरोबर? त्याबद्दल धन्यवाद। आपणही दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद। आम्ही 1.5 लाख रुपये करा रेग्युलर कर्जवाल्यांना।